नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सुकट घालून कांद्याची पात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक छोट्या आकाराची जोडी घेतली होती कांद्याची पात आणि नीट करून स्वच्छ धुवून बघा कापून घेतलेली। जास्त बारीक पण कापली नाही, जास्त अशी मोठी पण कापलेली नाहीये। त्यासाठी बघा सुकट घेतलेली आहे, ह्याला कर्दी पण म्हणतात। अशी बारीक घेतलेली आहे बघा, मोठी जरी घेतली तरी चालेल। आणि ह्याला काय करणार आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे। सुकट मध्ये बघा मी पाणी टाकून घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे तर थोडीशी हलकीशी तुम्ही सुकट भाजून पण घेऊ शकता। मी अशीच घेतलेली आहे बघा, बिन भाजता। आणि ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून हे तर रेती घाण काय असेल का नाही तर ती निघून जाते। पॅन गरम करत ठेवलाय, तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं भाजलं गेलं की त्याच्यामध्ये 6 पाकळ्या लसणाच्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या हलकंसं भाजलं। त्याच्यामध्ये बघा पातीचा कांदा टाकूया, 2 घेतलेले आहेत बघा, आणि ते पण ह्याच्यामध्ये आपण चांगले भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचं 1 टोमॅटो आणि हे पण आपल्याला मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घ्यायचे। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही भाजी टाकून घेते। आता मी भाजी टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घ्यायची। मिक्स करून घेतले बघा, 1 मिनिटभर फक्त परतून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचे बघा हे सुकट स्वच्छ धुवून घेतलेली आहे। खर काय होती खाली राहते। आता ही कशी मी वाळलेली घेतली, म्हणजे सुकी घेतलेली आहे। तुम्ही फ्रेश बी भेटली तरी टाकली तरी चालू शकते। आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा मस्त असं। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला 1 चमचा मिरची पावडर। ह्याच्यामध्ये आपण 1 हिरवी मिरची टाकली होती। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। मिक्स करून घेऊया। मिक्स करून बघा घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला ओलं खोबरं, अर्धी वाटी घेतलेलं आहे बघा, छोट्या आकाराचे, एकदम बारीक असं हे करून घेतलेलं, खिसून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा आगळ बी टाकू शकता, कोकम पण टाकू शकता। आता मी कसं ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकले ना, त्यामुळे मी टाकणार नाही, चवीला छान लागेल। ह्यात टाकायचं आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर। आता हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे 1-2 मिनिटं तरी आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचं। ओलं खोबरं टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। एक जागी करून घ्यायचं आणि ह्याच्यावर ठेवायचं झाकण। गॅस करायचं बारीक एकदम। 2 ते 3 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवलं तर बघा आपण काढून घेऊया। वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं। कांद्याच्या पातीच्या ना खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा करून बघा, छान लागते चवीला, काहीतरी वेगळं असं मस्त लागतं। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं कोकमचा रस टाकला तरी चालेल, थोडंसं कोकम जरी टाकलं तर चालेल। जेव्हा आपण सुकट टाकली ना तेव्हा टाकायचे 2 तुकडे छोटेसे कोकमचे, आणि नाही टाकलं तर असं टोमॅटो टाकल्यानंतर पण चालू शकतं। इतकं छान लागते ना चवीला, अशा पद्धतीत करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।